मित्रांनो कवठळी वटवणी रस्त्यावरती पुलावरती बघा ही दिंडी आलेली आहे. विठू माऊलीची दिंडी आलेली आहे आणि आपण याची थोडीशी मुलाखत घेऊ माऊलींची. कोणत्या गावावरून आलेली आहे त्यांची मुलाखत घेऊ आणि पंढरपूरला आली ती. माऊली कोणत्या गावावरून आला तुम्ही? उपवळ्यावरून आलो. उपळून शिराळा. आजचा कितवा दिवस आहे प्रवासाचा? 5 दिवस आहे. 5 दिवस आहे. तर बघा ही शिराळावरून आलेली आहे आणि इथं ह्या पुलावरती यांचं बघा माऊलीचा गजर चालू आहे बघा. वटवाडी कवठळी रस्त्यावरती आणि आपण या दिंडीचं दृश्य बघून घेऊया, पालखी बघून घेऊया. धन्यवाद माऊली. माऊली दिंडीची स्थापना कधी झाली आणि दिंडीचं नाव काय तुमचं सांगा? दिंडीचं नाव गजर हरिनामाचा आषाढी वारी पायी दिंडी 16 पंढरपूर. पंढरपूर. आषाढी वारी पंढरपूर. उपवळ्याचे पंढरपूर. उपळे ते पंढरपूर. उपळे. दिंडीची स्थापना 2008 साली झाली. 2008 साली म्हणजे आज जवळजवळ 18 वर्ष झाली. आज 20 वर्ष होत आली बघा. 20 वर्ष झाली दिंडी चालू आहे. आणि मोठ्या संख्येने भाविक आहेत बघा इथं. मोठ्या संख्येने 350 लोक आहेत बघा दिंडीमध्ये. आणि हरिनामाचा कधी चालू आहे बघा सकाळ. कोणाकडे रुपये नाही ही दिंडी स्वबळावर चालली आहे बघा दिंडी. आणि आणखी दिंडी इतके वर्ष टिकवली ही महत्वाचं काम आहे तुम्ही बघा. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. एकदम नाही चांगला काय माऊलींचा पुलावरती.
रामकृष्ण हरी. माऊली माऊली चला. अब उतरा एक मिनिट नाही. चला बघून घे मित्रांनो. तिथे कवठळी रस्त्यावरती कवठळी विठोली रस्त्यावरती बघा पालखी आली माऊलीची. आषाढी वारीची पालखी. हरिनामाचा गजर आहे बघून घेतली. आपण बघूया पालखी सर्व दृश्य पालखीचं. पालखी ज्ञानेश्वरी पताका. माऊली कोणत्या गावचा आहे? तालुका वाळवा जिल्हा सांगली. हा तालुका वाळवा जिल्हा सांगली. वाळव्याची पालखी मग जाई आलेली. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम